ओम नमः सिद्धेभ्यः। नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं दोन्ही हातवर करून जयकार द्यायचं। जय लोक पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वसरत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा ज्ञानी व गुणी जनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे। अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भव्य जीव। बहे बहाए जात है हम दुनिया के साथ, बहे बहाए जात है हम दुनिया के साथ, मार्ग में अगर सदगुरु मिले, मार्ग में अगर सदगुरु मिले तो दीपक दीना हाथ, दीपक दीना हाथ। एका कापसावर सुद्धा योग्य संस्कार झाल्याशिवाय एक वस्त्र तयार होत नाही। ते वस्त्र सुद्धा एक चांगल्या शिंप्याच्या हातात गेल्याशिवाय त्याचा चांगला सदरा अथवा पोशाख तयार होत नाही। सदरा शिवणाऱ्या शिंप्याची किंमत लोकांना दिसते, पण वस्त्र तयार करणाऱ्या
त्या कामगारांचं कष्ट हे लोकांच्या नजरेला दिसत नाही. पैशाच्या जीवावर कंपनी काढणाऱ्या मालकाचं नाव सगळ्या विश्वामध्ये होतं, पण ज्या वस्तूमुळं त्या मालकाचं नाव तयार झालं, ती वस्तू तयार करणाऱ्या त्या कष्टकरी व्यक्तीचं जीवन कुणाला दिसत नाही. वास्तविक आपलं जीवन सगळ्यांचं, अज्ञानी लोकांचं जीवन असंच आहे. ह्या शरीराच्या माध्यमातून एखादं केलेलं चांगलं काम, केलेला धर्म, दिलेलं दान, चांगल्याचीच आपण चर्चा करू. ह्या शरीराच्या माध्यमातून केलेलं दान, केलेला धर्म सगळं दिसतं, पण वास्तविक या शरीराला हे काम कर म्हणून सांगणारा आणि प्रेरणा देणारा आत्माच आम्हाला कुणाला अजून कळला नाही आणि आत्माच आम्हाला कुणाला दिसला नाही. म्हणून आमची अवस्था मूळ व्यक्तीपेक्षा, मूळ व्यवस्थेपेक्षा दिसणाऱ्या व्यवस्थेवर प्रभावित होतो. आणि दिसणारा रस्ता हा चांगला की वाईट याचा विचार न करता, त्याच्यावर चिंतन न करता, त्याचं मंथन न करता आम्ही जे दिसतंय तिकडं प्रभावित होतो आणि आपण फसत जातो. तन मिला तो तप करो, करो कर्म का नाश, रवि किरण से भी तुझमें है शेष प्रकाश. शरीर मिळालं तर आम्ही तप केलं पाहिजे, धर्म केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, एक चांगलं वागलं पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण त्या मिळालेलं शरीर तर ते पुद्गल आहे, ती अजीव वस्तू आहे, ती निर्जीव वस्तू आहे. त्या निर्जीव अजीव पुद्गलाखंड काम करून घेणारा चांगलं सांगणारा तो आत्मा, आणि त्या आत्म्यावर आमची श्रद्धा नाही. आणि म्हणून आपल्याला वास्तविक खरा धर्म आणि आपलं वास्तविक आपलं स्वतःचं जीवन आपल्याला कळलं नाही. आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये आपलं स्वतःचं जीवन आपल्याला शोधायचं आहे. आपल्या स्वतःच्या विचारांना आपण शोधन करायचं आहे. आणि ज्यावेळी आपल्याला स्वतःचे विचाराचे आपण शोधन करेन, त्यावेळी आपल्या जीवनाला आपल्याला शोधावं लागणार नाही, ते आपल्याला आपोआपच मिळून जाईल. पण त्या विचारांना शोधन करण्याची, त्यातला कचरा आणि चांगलं काय आहे आणि कचरा काय आहे याचा निर्णय घेण्याची क्षमता माझ्याकडं आणि तुमच्याकडं नाही. जर ती असती तर याच्या अगोदरच आपण आपल्या जीवनामध्ये श्रीपाल भैया फार मोठं परिवर्तन करून घेतलो असतो. पण आपल्या जीवनात ते परिवर्तन झालं नाही. याचं एकच कारण आहे, योग्य काय आणि अयोग्य काय, सत्य काय आणि असत्य काय, शाश्वत काय आणि नाशवंत काय, सुख काय आणि दुःख काय, यातला निर्णय घेण्याची क्षमता, कला, ती योग्यता माझ्यामध्ये नाही. मग योग्यता कुणामध्ये आहे? एक तर ज्यांनी शोधलेत आणि पूर्ण झालेत त्या भगवंतांच्याकडे आहे. नसेल तर त्या भगवंताला ओळखून स्वतःला भगवंत बनण्याचा प्रयत्न जे करत आहेत आणि आपलं जीवन शुद्धीच्या रूपामध्ये कार्यरत आहेत, ते एकतर आपले गुरु महाराज हेच आपल्याला हे मार्ग दाखवू शकतात. जे शुद्ध झालेत त्यांना आता कुणाचा विचार नाही, आणि ज्यांना आपला विचार आहे
त्यांच्यापर्यंत आम्ही जायला तयार नाही, मग आमच्या जीवनात आम्ही शुद्ध होणार कसं? आमचं जीवन उज्ज्वल बनणार कसं? म्हणून इथं सांगितलं की आम्हाला जे चांगलं वाटतं अशा लोकांच्या आम्ही संगतीत जातो आणि त्यांच्यावर आपलं स्वतःचं जीवन वाहत आम्ही तिकडं जातो. आणि त्याच्यात जे चांगले वाटतात ते आम्हाला चांगले वाटतात आणि त्याच्या विरुद्ध काम करणारे आम्हाला चुकीचे वाटतात आणि आम्ही मग संघर्षमय जीवन जगायला तयार करतो. पण लक्षात ठेवा, जीवन जर जगायचं असेल आणि त्या जीवनामध्ये खऱ्या जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल तर त्या जीवनामध्ये संघर्षाने आजपर्यंत कुणालाही आनंद मिळाला नाही, तर समर्पणामुळं आनंद मिळाला. ते समर्पण आपण कुणाशी करायचं, कुठं करायचं याचा विवेक आपल्यापाशी असला पाहिजे. रामाशी संघर्ष करण्याचा प्रयत्न निश्चय रावणानं केला. त्या रावणाची अवस्था काय झाली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि राम सत्य आहे, राम बरोबर आहे हे विभीषणानं जाणला आणि रामाच्या बाजूनं विभीषण आपलं जीवन समर्पित केला. रामानं रावणाला जिंकलं, लंकेला जिंकलं, पण राम लंकेतला एक मातीचा कण सुद्धा घेऊन गेला नाही. समर्पित केलेल्या विभीषणला ते लंकेचा राजा केला आणि ज्याला अहंकार होता, ज्यानं संघर्ष करायचा निर्णय घेतला, त्या रावणाचा नाश केला. हे आपल्या जीवनाला आपण समजावून घेतलं पाहिजे. सगळीजण आपण समर्पण केलोय, प्रत्येकाने आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. एकही अशातला जीव, नास्तिक जीव सुद्धा ह्या जगात असा नाही ज्याचं जीवन समर्पित नाही. प्रत्येकाला ज्ञान आहे, कारण ज्ञान असल्याशिवाय जीवच असू शकत नाही. पण ते ज्ञान सम्यक तू काय मिथ्या. प्रत्येकाचं जीवन समर्पित आहे, पण माझं जीवन मी जिथं समर्पित केलोय तो सूर्य पूर्वेचा आहे काय पश्चिमेचा, ते कल्याणाच्या ठिकाणी काय अकल्याणाच्या ठिकाणी, उत्थानाच्या ठिकाणी काय अधोगतीच्या ठिकाणी, याचा निर्णय करण्याची कला आणि व्यवस्था म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या बस्ती नाही, धर्माची व्याख्या कुठलं मस्जिद नाही, धर्माची व्याख्या कुठलं मंदिर नाही, धर्माची व्याख्या कुठलं बस्ती नाही, तर धर्माची व्याख्या योग्य आणि अयोग्यातला निर्णय घेणे म्हणजे धर्म. समीचीन निर्णय घेणे म्हणजे धर्म. आणि जिथं समीचीनता आहे तो धर्म आहे, जिथं असमीचीनता आहे त्याला अधर्म म्हणतात. माझंही जीवन समर्पित आहे, तुमचंही जीवन समर्पित आहे. तुमचं जीवन काही जणांचं आपल्या संसारातल्या गोष्टीवर समर्पित आहे, काही जणांचं जीवन मिथ्यात्वाच्या ठिकाणी समर्पित आहे, काही जणांचं जीवन फॅशन करण्यामध्ये समर्पित आहे, काही जणांचं जीवन व्यसन करण्यामध्ये समर्पित आहे, काही जणांचं जीवन समाजाच्या व्यवहार कार्यामध्ये सेवा करण्यामध्ये समर्पित आहे, काही जणांचं जीवन दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये आहे, काही जणांचं जीवन दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेण्यामध्ये जीवन समर्पित आहे, काही जणांचं जीवन स्वतःचं जीवन आनंदित करण्यामध्ये समर्पित आहे, काही जणांचं जीवन स्वतःबरोबर इतरांचं जीवन आनंदमय करण्यामध्ये समर्पित आहे. प्रत्येक जीव एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचा ह्या विश्वातील 3 लोकातील असा एक जीव नाही की ज्याचं जीवन कुठं ना कुठं तर समर्पित नाही. प्रत्येकाचं जीवन कुठं ना कुठं तरी समर्पित आहे, पण समर्पित असणं महत्त्वाचं नाही, ते योग्य ठिकाणी समर्पित असणं महत्त्वाचं. जेवण केल्यावर पोट भरतं हे वाक्य अर्ध आहे. पोट भरण्यासाठी जेवायचं नसतं,
तर आयुष्य चांगलं मिळावं, शरीर निरोगी राहावं याच्यासाठी जेवायचं असतं. नुसताच पोट भरण्यासाठी जेवण एवढीच व्याख्या जर आम्ही घेतली तर शाकाहारी पण जेवण आहे आणि मांसाहारी पण जेवण आहे. मांसाहारी अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा पोट भरतं, पण त्याच्यामुळं जीवन सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे समर्पित म्हणजे जीवन नव्हे, समर्पण करायचं कुठं, आणि ते समर्पण जर खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, खरा धर्म, जो स्वतः सुगंधित आहे, जो इतरांनाही सुगंधित करतो, जो स्वतः शीतल आहे, जो सर्वांना शीतल करतो, असा संयमी धर्म. स्वतःला संयमी बनण्यासाठी, स्वतःला शीतल करण्यासाठी, स्वतःला चारित्र्याच्या ज्ञानाचा सुगंधी बनवण्यासाठी केला पाहिजे. आणि हे करत असताना आपल्याला मग विवेक असणं गरजेचं आहे. आणि तो विवेक फक्त खऱ्या गुरूंच्या जवळच मिळतो, निस्वार्थ गुरूंच्या जवळ मिळतो, निपक्षपाती जीवन जगणाऱ्या गुरूंच्या जवळ मिळतो. आणि ते गुरु व्यवहारामध्ये आई वडील आणि गुरु रूपात असतात. आणि खरा गुरु निश्चयाच्या अपेक्षेनं आपल्या आत्म्याचे सम्यक विचारच आपले गुरु आहेत, आणि मिथ्या विचारच आपला खरा शत्रू आहे. विहार चालू होता. राजगिरीमध्ये साधूंचा विहार झाला. चातुर्मासाचा काल कमी होता, पुढे जाण्याच्या शक्यता अत्यंत कमी होत्या. म्हणून त्या मुनी महाराजांना वाटलं राजगिरी या स्थानावर आपला चातुर्मास करूया. लोकांनी निवेदन केलं. साधूंच्या स्वाभिमानाला ऊर्जा मिळाली आणि त्या साधूंनी राजगिरीमध्ये थोडे दिवस राहण्याचा संकल्प केला. रोज तुमच्यासारख्या अनेक महिला त्या महाराजांच्या प्रवचनाला येणार, काही पुरुष महाराजांच्या प्रवचनाला येणार. त्यावेळी माईकची व्यवस्था नव्हती, ना स्पीकरची व्यवस्था नव्हती, लाईटच नव्हती, तर स्पीकर आणि माईक कुठला असणार. त्या महाराजांच्या ज्ञानाचा प्रभाव, चारित्र्याचा प्रभाव, सम्यक्त्वाचा प्रभाव त्या नगरावर एवढा झाला की ती लोक महाराजांच्या प्रवचनाच्या अगोदर काही वेळ येऊन बसत होती. तुमच्यावर पण फार मोठा प्रभाव आहे. तुमचं प्रवचन बघायला तुमचं वाट बघायला महाराजांना लागतंय, आणि सगळ्यात शेवटला यायचं आणि पुढे येऊन बसायचं, आणि येऊन गप्प बसायचं नाही. मागे खुर्च्या खार खिर खुर सगळं. प्रवचनचे पहिले 10 मिनिटं म्हणजे ते इचलकरंजी शहरात ते हात मग काय माग मशीन वाजत नाहीत का, तसं सगळे. आज्यांनो, काय कामच नाही, तुम्हीच लवकर येऊन बसायला पाहिजे. तुमच्या सुना तुमचं सगळं व्यवस्था करून लवकर येत्यात, आणि तुम्ही सासूपणा दाखवायला आणि उशीर नेताय. आणि येऊनच्या येऊन आणि खार खीर उचलून तर ठेवावं, आहे तिथं तर गप बसावं. त्याशिवाय तुम्ही आलेलं मला तर कसं कळणार, आणि मला कळल्याशिवाय मी तुमचं नाव तर प्रवचनात कसं घेणार. देवाची वाट आपण बघावी, गुरूंची वाट आपण बघावी, आपली वाट गुरूंनी बघू नये. 5 मिनिटं अगोदर येऊन तुम्ही सगळीजण आपापल्या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे. आणि गुरु या लागलेत म्हटले की उभं राहून गुरूंची स्तुती म्हटलं पाहिजे,
गुरूंचं स्वागत केलं पाहिजे. तुम्हाला काय महाराज काम आहे काय धाम आहे? आम्हाला लई काम आहे. हे रेल्वे स्टेशनवर जाताना म्हणताय मला लई काम आहे, जरा रेल्वे 10 मिनटं सोडा लेट म्हणताय. तिथं 10 मिनटं अगोदर जात आहे. शिखरजीला जायचं विमानाचं तिकीट असेल तर 2 तास अगोदर विमानतळावर जावं लागतं. ज्या विमानाची गॅरंटी, ज्या रेल्वेची गॅरंटी, तिथं तासभर जून वाट बघत बसताय. आणि ज्या धर्माची आणि ज्या गुरूंची आणि ज्या जिनवानीची गॅरंटी 100% आहे, तिथं आम्ही आळस करतो. मग आमच्या जीवनाचा उद्धार कसा होणार? मग आमच्या जीवनाचं कल्याण कसं होणार? आम्ही कशाला महत्त्व द्यायला लागलो जीवनात? थोडं विचार कोथरीवाल्यांनी इथून पुढं तरी केला पाहिजे. सगळ्यांना हे कळलं. महाराजजी सारखं धर्म सांगणार, धर्मात सारखं म्हणणार, सहकुटुंब सहपरिवार धर्म करायला पाहिजे, धर्म करायला पाहिजे. मग आमचे अध्यक्षबाई म्हणणार आम्ही आलो चालत नाही का? आमचा नवराच कशाला पाहिजे? मग लई जरा जबरदस्ती केली की आमचं कर्म आहे त्याला आम्ही काय करू? सोड की. नवऱ्याला नव्ह कर्माला. तुम्ही कुठं नवऱ्याला सोडायला? प्रयत्न केला पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुमच्या हाताला यश येऊ दे नाही तर राहू दे, तुमचा प्रयत्न प्रत्येक क्षणाला तुमच्या पाप कर्माची निर्जरा करायला लागलाय आणि तुमच्या पुण्यकर्माचा बंध भविष्यासाठी तुम्हाला खून द्यायला लागलाय. प्रयत्न करत जावा कधी ना कधी तरी. ह्या भावात नसलं तर कुठल्या भावात तरी आमच्या प्रयत्नाला यश नक्की येणार आहे. भगवान के घर में देर है अंधेर नहीं. आज अमृता खुश होती, आज आनंदी होती. म्हटली जोडीनं आहार द्यायला लागलो. मग आज अमृताचं नशीब उघडलं, उद्या तुमचं उघडेल. आणि चातुर्मासच्या शेवट दिवसापर्यंत भगवान महावीर मोक्षाला जोपर्यंत तुमच्या पुरुषांच्या मनातले सगळे वाईट विचार मोक्षाला जातील, काही काळजी करू नका. पण तुम्ही प्रयत्न करा. तशी ती एक महिला रोज आपल्या नवऱ्याला म्हणणार चला की चला की, तुला दिले की सगळं, जा तू जा, तुझं तू कर जा, तुझं तू कर जा. का चंद्रभूष सागर महाराज असं करतात ते उदाहरण तुम्हाला सांगा. एक दिवस प्रवचन इतकी सुंदर व्यवस्थित चालू झालं आणि त्याच दिवशी रोजच्या वेळेत येणारा तो भवरा हे नवरा घरात आला नाही. आता तिला, ती धर्मपत्नी होती. कौन होती? पति और परिवार को जो धर्म में लाती है उसे धर्म पत्नी कहते हैं. जो पति और परिवार के पतन के लिए निमित्त होती है उसे पत्नी कहते हैं. तुम्ही कोण आहात? ऐकू येत नाही. मग उद्या इकडे जेवढ्या बायका असतील तेवढे इकडे पुरुष पाहिजेत. जेवढे महिला आहेत तेवढे पुरुष असतील तर ते धर्मपत्नी, नाहीतर नुसता पत्नी. आता तुमचं तुम्ही विचार करा. बरं, तुम्हाला 11 तारखेपर्यंत वेळ देतो. 11 तारखेला तर घेऊन या वीर शासन जयंतीच्या निमित्तानं. गुरुपौर्णिमे दिवशी घेऊन या, गुरु मिळाले म्हणून. त्या काळात समाजाला महावीर भगवंतांची वाणी सांगणारे गंधर्व भगवान मिळाले, गौतम गंधर्व झाले म्हणून गुरुपौर्णिमा चालू झाली. तसं तुमच्या आयुष्यात तुमच्या नवऱ्याला निदान 4 महिन्यासाठी टेम्पररी गुरु तर मिळाला म्हणून गुरुपौर्णिमे तरी दिवशी घेऊन या. आणि त्या दिवशी तो किती उशीर झाला तर तो आलाच नाही. पण पत्नीनं आपला धर्म सोडला नाही. तिनं नवऱ्याचं जेवणाची सगळी व्यवस्था केली, किल्ली घातली आणि गडबडीत किल्लीच ठेवली नाही.
म्हणजे मोबाईल तर घेऊन दिली खरं सिम कार्डच दिलं नाही असं काम झालं. जेवण करून ठेवली कडं, किल्लीच गाठली, किल्लीच ठेवली नाही. आणि ती आली प्रवचनला, आली ती आली शाणी आणि असं पुढं बसली सगळ्यात पुढं आणि इतकं महाराजांच्या प्रवचनात मग्न झाली. तो घराकडे उशीर आला, बघितला घराला कुलूप. मग आता साहेबांचा राग काय विचारताय. साहेब तन 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 तिथं आले तर एवढा मोठा मॉप होता, त्याला बायको कुठं दिसायलाच तयार. मग सगळ्या शेवटला बसला. जे बसला महाराजांचं प्रवचन ऐकायला, नाही इलाज असतो, पण त्या महाराजांचं प्रवचन ऐकत 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 एवढा मग्न झाला. प्रवचन कधी झालं, लोक उठून कधी गेली, त्याला कायच कळलं नाही. भूक गेली, तहान गेली. हे ज्या दिवशी तुम्हाला होईल ना, त्या दिवशी तुम्ही धर्मात्मा आहे. भगवंतांच्या समोर शरणाचं अतिशय. आंधळ्याला डोळे येतात, किवंड्याला दीक्षेच्या अगोदर माताची किवंडी होती म्हणून सांगितली मग अशी. मला ऐकू आलं नाही तर मी असं ऐकलो म्हटले की नाही, सांगा खरं आहे का खोटं आहे. दीक्षेच्या अगोदर माताची म्हटली ती सांगा. मी फक्त शुद्ध मराठी भाषेत सांगतो. मला ऐकायला आलं नाही म्हणून मी असं ऐकलो म्हटलं की नाही, म्हणजे ऐकायला कमी येत होतं की नाही. आणि आता दीक्षा घेतल्यावर कानात ते कापूस घालत्या तरी पण बारीक बोललेलं ऐकू जाते. हे दीक्षेचं महत्व आहे. हे रत्नात्रयाच्या साधनेचं फळ आहे. भगवंतांच्या समोर शरणात आंधळ्याला दिसायला चालू होतंय, किवंड्याला ऐकायला चालू होतंय, मुक्याला बोलायला चालू येतंय, पांगळ्याला चालायला चालू येतंय. बुद्धिहीन व्यक्तीला बुद्धी येते आणि भूक लागलेल्याची भूक जाते, तहान लागलेल्याची तहान जाते. हे ज्या दिवशी होतं त्या दिवशी समजायचं मी खरी सम्यक दृष्टी आहोत. मंदिराकडे येताना ज्याचा चेहरा आनंदी असतो की हे भगवान मी किती पुण्यवान आहे. या संसाराच्या राडीतून आता तुझ्या दर्शनाला, तुझ्या भक्तीला, तुझ्या स्तुतीला, गुरूंच्या प्रवचनाला, गुरूंच्या मुखातून येणाऱ्या वाणीला मला ऐकायला मिळायला लागलं मी किती पुण्यवान आहे. म्हणून मंदिराकडे, घराकडून मंदिराकडे येताना ज्या व्यक्तीचा चेहरा आनंदी असतो आणि मंदिरातून घराकडे जाताना भगवान परत आता मला राडीत जायची वेळ आली, परत त्या मला गटरीत जायची वेळ आली. माझी इच्छा नाही पण माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. पण भगवान हा लवकर राडीत जाण्याचा प्रसंग माझा टळू दे, त्या संसारात जाण्याचा प्रसंग टळू दे. हे भगवान एक दिवस असा दिवस उजडू दे, एकदा मी तुझ्याकडे आलो की परत मला तिकडे जाण्याचा प्रसंगच येऊ नये. असं जे विचार करणारे मग 2 मिनिटात 5 पुंजकाळ घालून जाणारा व्यक्ती निकट भव्य आहे, तोच खरा सम्यक दृष्टी आहे. काय करायचं, महाराजांनी नियम दिल्यात अष्टकचं. काय करायचं, आता प्रवचनला नाही गेलो आणि बाबा गेला तर हॉस्पिटलकडे काय करायचं. असू दे, त्याच्या समाधानासाठी जाऊया. 4 तास बसला तरी तुम्ही सम्यक दृष्टी नाही, तरी तुम्ही भव्य नाही. मंदिराकडे येताना चेहरा आनंदी असला पाहिजे, मंदिरातनं जाताना चेहरा दुःखी झाला पाहिजे. हे सम्यक्त्वाचं लक्षण आहे. मग ती माता, तो शांत बसला. मग ती पत्नी असणारी महाराजांचं दर्शन केली आणि तिच्या लक्षात आलं, अरे रे किती वेळ झाला, माझा नवरा वाट बघत असेल. किल्ली पण घेऊन आलो आणि ती भरा 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 निघून जायला बघते आणि शेवटला बघते तर काय, नवरा बसला शांत. 1-2-3दा गालावर मारत्या, नवऱ्याच्या नव काय तुम्हाला सगळं तुम्ही विचित्र आहेसा. नवऱ्याच्या नव स्वतःच्या, म्हणजे मी बघायला लागलोय ते
खरं आहे काय, बरोबर आहे काय? हे तुम्ही नवऱ्याच्या गालावर गंगाई गल्ली. नवऱ्याच्या गाल्यावर मारायचं नाही, आपल्या गालावर मारून घेतली. मी जे बघायला लागलोय, मंदिराचं नाव, देवाचं नाव, भगवंतांचं नाव घेतल्यानंतर ज्याच्या मनामध्ये राग आणि कशा येत होता तो एवढे शांत. ती त्या आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितली आणि तिला हेच लक्षात येईना, देव मंदिरात बसलाय का इथं बसला. एवढा शांत आनंदी चेहरा. नवऱ्याच्या चेहऱ्याला बघून तिला आनंद होतो. ती 2 मिनिटं त्याला बोलवते आणि त्याला जाग करते. एकदम त्याला जाग होते, म्हणजे तो जागृत होतो. तो आपल्या पत्नीकडे बघत नाही, कुणाकडेही बघत नाही, नीट जातो. महाराजांना दर्शन करतो, महाराजांना पाया पडतो. डोळ्यातून अश्रू येत होते. एका डोळ्यात दुःखाचे अश्रू होते की माझी पत्नी मला किती दिवस सांगत होती, मी माझ्या आयुष्यात एवढे दिवस वाया घालवलो. आणि दुसऱ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, भगवान के घर में देर अंदर नाही, उशिरा का विना मला धर्माचं महत्त्व कळलं. तो महाराजांना जिन धर्म समजावून घेतो. महाराजजी त्याला रात्री भोजनाच्या त्यागाचा नियम देतात. तो आनंदाने स्वीकारतो. घरी येतो. आपल्या नित्यक्रिया दुसऱ्या दिवसापासून चालू होतात. महाराजींचं प्रवचन, बाकी सगळ्या क्रिया तो चालू करतो. महाराजींचा काल संपला, तो महाराजी निघून गेले. असं करत असताना एक दिवस शेतातनं येतो. अजून स्वयंपाक तयार झालेला नसतो. आता त्याला 1 मिनिट सुद्धा महत्त्वाचा वाटू लागला. तो आपल्या पत्नीला स्वयंपाक तयार करण्यासाठी सांगतो आणि शांत एक तेलाचा दिवा लावतो आणि नियम घेतो की जोपर्यंत त्या दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत मी झाप्पे घालणार. झाप्पे घालत बसला. जेवण तयार झालं. पत्नी बोलवायला आली. हळूच डोळे उघडून बघतो, अजून जरा तेल दिसते म्हटला आणि झाप्पे घालत बसला. बायकोला हे माहीत नव्हतं. बायको 2 मिनिटांनी आली, परत बोलवली, परत झाप्पे घालत होता. तेल संपत आले बघितल्यानी. बायकांना सवयच आहे, नको तिथं गडबड करायची. जे कर म्हणतोय ते करायचं, जे नको म्हणलं की मग बाई कसली. पण ती बिचारी चांगल्या भावनेने केली ती. तिच्या मनात काही वाईट नव्हतं. आणि त्यावेळी दिव्याचाच दिवस होते, त्यावेळी लाईटचे दिवस नव्हते. परत डोळं उघडला, परत दिवा. पण तो असं केला नाही. गुरुजी जेवताना मौन आहे म्हणून असं ते केला नाही. शांत बसला. परत 5-10 मिनिटं गेले. परत बायको आली. परत तेल संपलेलं बघितलं. परत तेल घातली. परत तेल बघितला. परत जाप चालू केला. असंच वेळ गेला. वासाचं टायमिंग, जेवणाचं टायमिंग संपून गेलं. आयुकर्म संपत आलेलं होतं. आणि शारीरिक वेदना, भूक तर एवढी होती. त्याचं नमोकार मंत्र ओममध्ये परिवर्तित झालं. ओम पाण्यामध्ये परिवर्तित झालं. आणि तो ओम म्हणायचं ते पाणी 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 म्हणला. आणि त्याच्यातच त्याचं आयुकर्म संपलं. तो मेला आणि निघून गेला. ती धर्मपत्नी होती. वास्तविक सत्य समजावून घेतली, जीवनाचं रहस्य. 10 दिवस 12 दिवस जे आहेत ते संपले. ती मंदिरला गेली. मंदिरावरून आली आणि घराच्या समोर असणाऱ्या विहिरीमध्ये स्वयंपाकासाठी पाणी आणण्यासाठी गेली. पाणी भरत असताना एक बेडूक तिच्या अंगावर उडी मारलं. तिनं त्याला ढकलून दिली.
पाण्यात आणि आपलं कार्य करायला गेली. असं 2-3 दिवस झालं. चौथ्या दिवशी सरळ सागर महाराजांच्या सारखे सरळ ज्ञानी ध्यानी तपस्वी अवधी ज्ञानी मुनी महाराज त्या गावामध्ये आलेले होते. त्या महाराजांना हे 2-4 दिवसाच्या घडलेल्या घटना ती सांगते. महाराज जे अवधी ज्ञानी होते, महाराजांनी जाणलं आणि सांगितलं, तिच्या इतिहास सांगितला. ती म्हटली सगळी खरं आहे. मग तो तुझा नवराच पाणी पाणी म्हणून मेला, तोच जीव तो बेडूकून तुझ्या मोहापोटी तुझ्या धर्माच्या प्रेमापोटी तुझ्याच विहिरीतला बेडूकून तो जन्मला. बघा प्रेम किती विचित्र असतं. महाराजांना ती नमस्तू केली आणि जे पळत सुटली. एक भांडं घेतली आणि त्या बेडकाला त्या पाण्यात भांड्यात घेतली आणि आता घरात आणून ठेवली. काल काय केली ती? लात मारली होती. आज घेऊन आली. त्या बेडकाला खायला घालायला लागली, त्याला सगळं करायला लागली. कडी घालून त्या बेडकाबरोबर बोलायला लागली. तुम्ही जसं मोबाईलवर बोलताय, बिन आवाज काढता, काय चॅटिंग काय म्हणायचं, सुपारशू काय करताय मित्रांच्या बरोबर? हे चॅटिंग चॅटिंग बिन आवाज येता बोलणं. ती चालू केली, ती बोलायला लागली. लोकांना आजूबाजूचा आवाज तरी यायला लागलाय, पण ही घरात एकटीच आहे. खूळ लागलं काय काय म्हणून लोक विचार करू लागली. एक दिवस त्या ठिकाणी आपल्या घरातलं ती काम करत असताना महिला जोर जोरानं चालल्या होत्या. जात असताना त्यांच्या तोंडातून आवाज आला, महावीरांचं, भगवान महावीरांचं समोशरण पर्वतावर आले, भगवान महावीरांचं समोशरण पर्वतावर आले. हे वाक्य जसं तिच्या कानावर आलं, तिनं सगळं काम सुटली आणि अष्टद्रव्याचं ताट घेतली आणि भगवान महावीरांची पूजा करण्यासाठी राजगिरीच्या पर्वतावरती जाऊ लागली. ते बेडकाला सुद्धा पूर्वसंस्कार होते. पंचेंद्रिय जीव तो, त्यालाही कानावर आलं, तोही भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी चालला. पण त्या बेडकाला सुद्धा माहित होतं की देव, शास्त्र, गुरु आणि राजा या चौघांच्या पुढे मोकळ्या हाताने जायचं तुमच्या हातात कधी काही नसतेच. सकाळी एकदा चढवतोय त्याचाच कंटाळा आलाय म्हणून, आणि दुपारी आणि केव्हा घेऊन येऊ, पण यायला पाहिजे. असं कधी म्हणलंय का तुम्ही? सकाळी एकदाच मी आरशा पुढे बघतोय, दिवसभर बघणार नाही, असं नियम आहे तुला? म्हणजे कोणा किती जणांचा आहे? सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. आता तर ते मोबाईल असले आल्यात, स्वयंपाक करता करताच 2-3दा. आमची पोरं आहार देता देता मागं जाऊन बघतात बरोबर आहे काय, म्हणून मी मोबाईल आणायचाच बंद केला. बरं आहे नाही सुपारश, चौक्यात आणूनच देत नाही मी. तिथं 4दा आरशा पुढं बसलं तर चालतंय, 4दा जेवलं तर चालतंय. आणि गुरूंच्या पुढं 4दा जाताना, देवा पुढं 4दा जाताना लवंग, बेदाना, एक तर मुठभर तांदूळ, 4 बदाम, दिवसातनं 4दा येतं तर 1-1 बदाम. काय आपल्याला बिघडतंय? तुम्ही म्हणचेला बहुतेक पंडित मामांचं कमिशन ठरलं वाटतं महाराजांना. मी कुणाच्या कमिशनात भाग नाही, वास्तविक सांगायला लागलोय. त्या बेडकाला सुद्धा कळलं आणि तो बेडूक चालला होता उडी मारत, त्याचं एकदम लक्ष गेलं. साईडला फुलाच्या झाडाखाली एक फूल पडलं होतं. जरा शास्त्र समजावून घ्या. भगवंतांच्या पुढं फूल चढवायचं दोष आहे, फूल चढवायचं पाप आहे, नाही लक्षात ठेवा. आगम आगम आहे. म्हणून मी परवा दिवस सांगितलो, प्रथमान योगला किंवदंती समजणारे लोक हे सांगत फिरायला लागले. मग हे शास्त्र खोटं आहे, ही कथा खोटी आहे, हे आगम खोटा आहे, हा सिद्धांत खोटा आहे. त्याला फूल उचलण्याची ताकद नव्हती, तर 4 पाकळ्या घेतला तो आणि भगवंतांच्या दर्शनासाठी समोशरणात चालला. इतक्या श्रेयंस राजा, श्रेणिक राजा आणि चेलना राणी हत्तीवर बसून समोशरणाकडे चालले होते. समोशरणाच्या दारात आले आणि हत्तीच्या पायाखाली
बेडूक चिरडला. कुणालाही कळलं नाही. श्रेणिक राजा आत चालत गेला, भगवंतांची पूजा करायला लागलाय आणि सगळ्या समोरशरणात लक्ष दिला आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की सगळे देव आनंदानं नाचालेत, सगळे श्रावक भक्ती करायला लागलेत, पण त्या सगळ्या देवांच्या मध्ये एक देव असा होता ज्याच्या किरीटावर बेडकाचं चिन्ह होतं. हे काय? ह्याच्या मनामध्ये शंका आली, प्रश्न आला. दिव्यध्वनीतून खिरलं की तू समोरशरणात येत असताना तुझ्या हत्तीच्या पायाखाली हा बेडक मेला. त्या बेडकाचा जीव भगवंतांचं दर्शन, भगवंतांची पूजा आणि समोरशरणातून भक्ती करायचे नुसता भाव होते. त्या भावनेपोटी तो येत होता आणि तीच भावना त्याच्या हृदयात होती आणि तो मेला. त्या भावनेचा नुसता फळ तो स्वर्गात गेला आणि तिथं जाऊन अंतर्मूर्ताच्या, तिथं भानगड नाही 9 महिने पोटात ठेवायचं, डोहाळे जेवण, झोपाळा, धनुष्य बाण, चंद्र बिंद्र, काय काय तिथं काय भानगड नाही. अंतर्मूर्तात त्या उपपाद शय्येवर त्याचा जन्म होतो आणि 18 वर्षाच्या तरुण युवावस्थेतला देव तयार होतो. हजारो देवी त्याला दिसतात. हे काय, मी कुठे आलो, हे कोण? एवढ्यात त्याच्या अवधी ज्ञानात कळतं की मी कोण आहे, देव झालोय, मी स्वर्गात आलोय, मी सगळं केलोय. कशामुळे आलो घटना कळते आणि तो मग ह्या मला देवींच्या मध्ये अडकायचं नाही. जर नुसता दर्शनाला जायचे भाव केलो, मेलो तर स्वर्गातला देव झालो, साक्षात दर्शनाला गेलो तर माझं किती पुण्य लागेल म्हणतो. आणि श्रेणिक राजा अजून समोर शरणाच्या दरवाजात उतरून आत येऊपर्यंत हा बेडकाचा जीव स्वर्गात जाऊन तिथून खाली आलता समोर शरणात. एवढी फास्ट घटना असते. आणि मग ते कळतं आणि श्रेणिक राजाला शाईक सम्यक दर्शन तेव्हा होतं. श्रेणिक राजाला शाईक सम्यक दर्शन एक बेडकाच्या जीवनाचा आदर्श घेऊन झालं. तुम्हाला आम्हाला भगवंतांचा आदर्श घेऊन शायोपशमिक सम्यक दर्शन धारण करायचं आमच्यात ताकद नाही. म्हणून महाराजजी जोडीनं धर्म करा, पुरुषांना घेऊन धर्म करा, आहारला पुरुषांना घेऊन या, मंदिरला देवदर्शनाचं, भगवंतांच्या दर्शनाचं फळ. आपली क्रिया पहिली कोणती आहे? आपलं पहिलं कर्तव्य कोणतं आहे? देवदर्शन. ह्या देवदर्शनाचं फळ जर बेडूक स्वर्गातला देव होत असेल तर आम्ही मनुष्यानी जैन काय होऊ शकणार नाही. विचार करा, चिंतन करा. आणि या शरीर आणि या संसाराच्या अत्यंत मोह मायेमध्ये आम्ही सगळीजण जे फसलोय त्याच्यातनं कुठं तर आम्हाला बाहेर आलं पाहिजे आणि वास्तविक जीवनाला आम्हाला समजावून घेऊन जगलं पाहिजे. म्हणून कधी ना कधीतरी आपल्याला सोडायचं आहे. आता माताजी तर सोडायच्या तयारीत लागलेत. आम्हाला सुद्धा हे समजावून घेतलं पाहिजे. माताजींची सेवा करणं धर्म नव्हे. माताजींची सेवा केला पुण्य मिळेल, पण माताजींच्या सारखं सौभाग्य आम्हाला पण मिळावं म्हणून सेवा केला तर पाप कर्माची निर्जरा होईल आणि दोन्ही कार्य एकातच व्हायला पाहिजे. म्हणून या शरीराच्या मोहापोटी, या शरीराच्या सुधारणेसाठी, या शरीराच्या सुखासाठी ह्याच्यातच आमचं जीवन आमचं समर्पित झालंय. पण हे शरीर काय आहे या आत्म्याला आमच्या समजावून सांगा. सुन आत्मराम पिंजिड़ा पुराणो तारो गयो. सुन आत्मराम पिंजिड़ा पुराणो तारो गयो. जब तक हंस रहो चोला में, चोला तेरो बनो रहो. उड़ गया हंस पड़ी रही माटी, हो उड़ गया हंस पड़ी रही माटी. सिंचन तारो कहाँ गयो. सुन आत्मराम
पिंजीड़ा पुराणो तारो गयो। जब तक गिरा रहे दीपक में, दीपक तेरो जलो रयो। जल गया गिरा बुझ गई बाती, ओ जल गया गिरा बुझ गई बाती। उजरन तारो कहाँ गयो, सुन आत्म राम। पिंजीड़ा पुराणो तारो गयो, सुन आत्म राम। पिंजीड़ा पुराणो तारो गयो। असे अनंत अनंत शरीर पर्याय धारण केलो, सोडलो। आता जो पर्याय मिळालाय तो पर्याय आणि ते शरीर धर्मासाठी आणि आत्मकल्याणासाठी उपयोग करणं हेच आमच्या खऱ्या जीवनाचं रहस्य समजावून घेतल्यागत आहे। ते सगळ्यांना तुम्हाला रहस्य कळू दे एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो। म्हणतो सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे। वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे। ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा।